देशात एक मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडणार आहे। 1931 नंतर पहिल्यांदाच केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करणार आहे। तब्बल 90 वर्षांनंतर आणि स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच जातीनिहाय जनगणना होणार आहे। मागच्या महिन्यात मोदी सरकारने जातीनिहाय जनगणनेला मान्यता दिली होती। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात जातीनिहाय जनगणना बाबतची संपूर्ण माहिती। नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। 1931 नंतर भारतात जातीनिहाय जनगणना झालेली नाही, तर देशात दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते। शेवटची जनगणना 2011 मध्ये झाली होती। नियमानुसार जनगणना 2021 मध्ये होणार होती, परंतु कोविडमुळे जनगणना होऊ शकली नव्हती। 2 टप्प्यात होणारी ही जनगणना केवळ आकड्यांची बाब नाही, तर देशाच्या सामाजिक न्याय, राजकीय समीकरण आणि भविष्यातल्या आरक्षण धोरणावर खोल परिणाम करणारी प्रक्रिया आहे। तर पाहूया जातीनिहाय जनगणना म्हणजे नेमकं काय। जनगणना म्हणजे देशातील प्रत्येक माणसाची माहिती गोळा करणं, म्हणजे त्याचं नाव, लिंग, शिक्षण, व्यवसाय, धर्म आणि यावेळीची खास बाब म्हणजे जातीची नोंद। 2027 मध्ये होणाऱ्या या जनगणनेमध्ये प्रत्येक व्यक्तीची जात विचारली जाणार आहे। यामुळे भारतात कोणत्या जातीची लोकसंख्या किती आहे, किती लोक शिक्षित आहेत, कोण गरीब आहे, कोण प्रगती पथावर आहे, याचं संपूर्ण चित्र सरकार समोर येणार आहे। तर पाहूया जातीनिहाय जनगणनेची पार्श्वभूमी। भारतात शेवटची जातीनिहाय जनगणना 1931 मध्ये ब्रिटिश राजवटीत झाली होती। स्वातंत्र्यानंतर जाती मतभेद आणि संघर्ष वाढू नयेत म्हणून सरकारने ती थांबवली। 2011 मध्ये मनमोहन सिंग सरकारने सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय जनगणना केली, पण तिचा डेटा कधीच प्रसिद्ध केला नाही। देशात जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीसह विविध विरोधी पक्षांनी केली होती। सुरुवातीला सत्ताधारी पक्षाने अशा जनगणनेला विरोध केला होता, मात्र आता मोदी सरकारने जाहीर केला आहे की 2027 पासून जातीनिहाय जनगणना सुरू होणार आहे। तर जनगणना कशी होणार आहे? ही जनगणना 2 टप्प्यात होणार। पहिल्या टप्प्यात 1 ऑक्टोबर 2026 पासून जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये सुरुवात होईल। उर्वरित भारतात 1 मार्च 2027 पासून जनगणना केली जाणार आहे। यावेळी जनगणनेच्या फॉर्म मध्ये जात हा स्वतंत्र कॉलम असणार आहे। केंद्र सरकारकडून जातीनिहाय जनगणनेत डिजिटल पद्धतींचाही अवलंब केला जाणार आहे। डिजिटल वापरामुळे वेळ वाचेल आणि अचूकताही वाढेल। जातीनिहाय जनगणनेची प्रक्रिया सुमारे 3 वर्षात पूर्ण होईल। या प्रक्रियेला पूर्वी सुमारे 5 वर्षे लागायचे। या जनगणनेचं महत्त्व काय आहे? सरकारला सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागे असलेल्या वर्गाची नेमकी माहिती मिळेल। गरजू वर्गासाठी योजनाचं नेमकं उद्दिष्ट ठरवता येईल। आरक्षणाचं प्रमाण आणि फायदे कुठल्या गटापर्यंत पोहोचत आहेत हे कळेल। वंचित आणि दुर्लक्षित समाज गटांचा आवाज अधिक ठळकपणे मांडता येईल। तर पाहूया जातीनिहाय जनगणनेचे परिणाम काय असू शकतात। ही जातीनिहाय माहिती एकीकडे न्यायासाठी महत्त्वाची ठरेल, पण दुसरीकडे जातीच्या आधारावर मागण्या वाढू शकतात। काही गटांना जास्त आरक्षण मिळावं यासाठी राजकीय दबाव वाढू शकतो। सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणूनच ही जनगणना अत्यंत संवेदनशील आणि काळजीपूर्वक हाताळणं खूप गरजेचं आहे। जातीनिहाय जनगणनेचा सर्वात मोठा परिणाम राजकीय क्षेत्रात दिसणार आहे। राजकीय पक्ष जातीनिहाय मतदारांची संख्या लक्षात घेऊन उमेदवार ठरवतील। काही राज्यांमध्ये, विशेषतः बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात जातीनिहाय गणित हेच निवडणुकांचं केंद्र होऊ शकतं। आरक्षणाची मागणी वाढेल। समाज गटांमधील सत्ता वाटप यावर नव्याने वाद उद्भवू शकतात, असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे मत आहे। जातीनिहाय जनगणना देशात सामाजिक समतेसाठी गरजेची आहे, हे खरं आहे, पण तिचा वापर सत्ता मिळवण्यासाठी न करता गरजू, वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या उत्थानासाठी व्हायला हवा। तर मंडळी, 2027 ची जातीनिहाय जनगणना ही फक्त एक सरकारी प्रक्रिया नाही, तर ती आपल्या समाजाचं भविष्य ठरवणारं टर्निंग पॉइंट ठरू शकतो। तुम्हाला काय वाटतं? ही जातीनिहाय जनगणना गरजेची आहे का, की यातून समाजात नवीन भिंती निर्माण होतील? तुमचं मत खाली कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।